नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, गुरुवारी दीप अमावस्या आहे, म्हणजेच बुधवारी रात्री उशिरा रात्री 2:30 नंतर ती चालू होणार आहे. त्यामुळे गुरुवारची जी काही दीप अमावस्या आहे ती आपण गृहीत धरणार आहोत. गुरुवारचा संपूर्ण दिवस ही अमावस्या राहणार आहे. त्यामुळे गुरुवार स्वामींचा वार आहे आणि या दिवशी दीप अमावस्या आहे. त्यामुळे अत्यंत काही असे उपाय आहेत जे तुम्हाला लाभदायी ठरणार आहेत. या दिवशी तुम्हाला दीप अमावस्ये दिवशी आषाढ महिन्याची जी अमावस्या असते, जी खास करून जुलै महिन्यात येत असते, तिला दीप अमावस्या असं म्हणतात. थोडक्यात काय, इथून दिवाळीला सुरुवात आता होणार आहे, सगळ्या सणासुदींना सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे ही अमावस्या मानलं जातं. कारण दीप अमावस्येनंतरच आता श्रावण महिना येत असतो, गणपती येत असतात, त्याच्यामागे दसरा, दिवाळी सगळ्या सणांची लगबग चालू होत असते आणि त्याची सुरुवात आपण बघा, प्रत्येक पूजेची सुरुवात ही दिवा लावून करत असतो. तेव्हाच ती पूजा गृहीत धरली जाते किंवा ती सेवा आपली गृहीत धरली जाते. अगदीच काय, देवाला आपण नैवेद्यसुद्धा दिवा लावल्यानंतरच देवाला दिवा लावल्यानंतरच आपण नैवेद्य हा दाखवायचा असतो, तेव्हाच देव ते नैवेद्य ग्रहण करत असतात. थोडक्यात काय, दिव्याच्या साक्षीनं केलेली पूजा, यासाठी आपल्या जीवनामध्ये दिवा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्या आता येणाऱ्या सणांची सुरुवात किंवा येणाऱ्या आपल्या काही जे माता लक्ष्मी असेल, घट असतील, गणपती बाप्पा असतील, त्यांचं जी काही येणारी पुढची सेवा आहे त्याची सुरुवात या दिव्या लावून आपण करायची आहे. थोडक्यात आता आपण आज दिव्यांची पूजा केल्यानंतर पुढची आपली येणारी पूजा म्हणजे श्रावण महिन्याचे जे काही उपवास असतील, नंतर गणपती असेल, बाळकृष्णांची पूजा असेल, इथून पुढे जी काही येणाऱ्या सगळ्या दिवाळीपर्यंतची जी काही सेवा आपल्या हातून आता घडणार आहे, सणसूद घडणार आहे, त्याची सुरुवात या दिव्यांनी करायची असते. आपण पूजा करताना सुद्धा सर्वप्रथम दिवा लावतो, त्याला हळद कुंकू अर्पण करून त्याची पूजा करून आपण सुरुवात करत असतो. आणि त्याच पद्धतीने सुद्धा पहिल्यापासून शास्त्रात लिहिलेलं आहे की अशी दिव्या लावून आपण येणाऱ्या पुढच्या सणांची किंवा आपल्या जी काही पूजा करणार आहे त्याची सुरुवात आपण करायची असते. त्यामुळे ही अमावस्या खूपच महत्त्वाची आहे मित्रांनो. आणि तुम्हाला ही अमावस्या जी आहे ती पाळायची आहे. घरामध्ये या अमावस्येला तुम्हाला एक नारळ फोडायचा आहे किंवा घरावरून उतरून तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आत्तापर्यंत जे काही तुमच्या घरावरती कोणी वाईट शक्तीचा प्रभाव असेल, तुम्हाला वाईट नजर लागलेली असेल, काहीही वाईट दोष असतील तर ते घरातून निघून जावेत, यासाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या अमावस्येला घराच्या बाहेर मिरची आणि लिंबू तुम्हाला बांधायचं आहे, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या पुढचं जे आयुष्य आहे, पुढचे दिवस आहेत ते चांगले आणि तुम्ही जी पूजा कराल त्याचं योग्य फळ व्यवस्थितपणे तुम्हाला मिळावं, यासाठी ही लिंबू मिरची तुम्हाला या अमावस्येला बाहेर लावायची आहे, जेणेकरून तुमच्या घरात इथून पुढे पूजापाठ चालू असताना कोणतीही वाईट शक्ती येऊ नये, तुमच्या पूजेमध्ये खंड पाडू नये, यासाठी ती मिरची तुम्हाला लावायची आहे. तर मित्रांनो, या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे तिळाचं तेल असेल, तुपाचा एक दिवा तुम्हाला या पूजेमध्ये लावायचा आहे, सुती वाती असतील, हळद कुंकू अक्षदा असेल, फुलांच्या माळा असतील, गंध, नैवेद्य म्हणून तुम्हाला खडीसाखर, काही ठिकाणी गुळ पोळीचा नैवेद्य बनवला जातो, त्यानंतर पाणी, तांबण, छोटंसं पाट, चौकी आणि दिवा ठेवण्यासाठी चौरंग, अशा पद्धतीने तुम्हाला सगळं काही घ्यायचं आहे. सकाळी उठून तुम्हाला प्रथम स्नान करायचं आहे. पहिलं म्हणजे घरातल्या देवांची पूजा करून तिथे तुम्हाला त्यांच्यासमोर एक दिवा लावायचा आहे, त्याचीसुद्धा पूजा करायला विसरायचं नाही. नाहीतर तुम्ही बाकीच्या देवांची पूजा कराल दिव्यांची आणि मेन तोच दिवा जो आपण नेहमी देवापुढे तेवत ठेवतो तो दिवा तुम्ही विसरून जाल, तर असं करायचं नाही. देवाच्या समोर जो दिवा आहे त्याचीसुद्धा तुम्हाला सर्वप्रथम पूजा करायची आहे, त्यांनासुद्धा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर घरातील सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांचीसुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे. लक्षात घ्या, दिवे जे आहे ते उन्हामध्येच तुम्हाला वाळवत ठेवायचे आहेत. उन्हातूनच ते घरात म्हणजे सूर्यप्रकाशातूनच ते तुम्हाला घरात आणायचे आहेत. त्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ही पूजा तुम्हाला मांडायची आहे. लक्षात घ्या, पूजा ही खाली जमिनीवरती मांडायची नाही. चौकी घ्या, एखादा टेबल घ्या, त्याच्यासमोर छान अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे. सर्व दिवे तुम्हाला ठेवण्याच्या अगोदर त्याच्या खाली थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत. जर तुमच्याकडे अजून छोटे छोटे जर पाट असतील तर त्या पाटावरती
तुम्हाला ते दिवे मांडायचे आहेत आणि दिवे हे जास्तीत जास्त समप्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण जसं 7 शुक्रवार 7 गुरुवार करतो, 11 करतो, 21 करतो, त्या पद्धतीने दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे एखादी अशुभ संख्या तुम्हाला घ्यायची नाही. म्हणजे 3 दिवे 8 दिवे अशा पद्धतीने दिवे तुम्ही घेऊ नका. 5 असतील, 7 असतील, 11 असतील, 21 असतील अशा पद्धतीचे दिवे घेणं हे शुभ मानलं जात असतं. जो शुभ आकडा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तोच आकडा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सर्व दिव्यांमध्ये तिळाचे तेल घालायचं आहे. एका दिव्यामध्ये तुम्हाला तुपाचं तेल अर्पण करायचं आहे, म्हणजे घालायचं आहे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला हळद कुंकू हे तुम्हाला लावायचं आहे. दिव्याला फूल व्हायचं आहे, अक्षदा व्हायची आहे आणि त्यानंतर दिव्यासाठी मंत्र तुम्हाला बोलायचं आहे. दीपज्योती प्रब्रह्म दीपज्योती जनार्दनम दीपो हरतु मे पाप संध्या दीप नमोस्तुते. म्हणजे आपल्या जीवनात जे काही आत्तापर्यंत पाप झालेलं आहे त्याचं निरसन व्हावं, आपल्या घरामध्ये अंधकार जाऊन प्रकाशमय आपलं घर व्हावं, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रकाशाची ज्योत पसरावी, यासाठी दिव्यांना आपल्याला नमस्कार करून त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर गोडाधोडाचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे. खडी साखर अर्पण केली तरीही चालेल. त्यानंतर संध्याकाळीसुद्धा घरभर तुम्हाला दिवे लावायचे आहेत. लक्षात घ्या, अमावस्येच्या रात्री एकतरी दिवा देवासमोरचा तुमचा तेवत राहिला पाहिजे. रात्रभर तो दिवा तुमच्या घरामध्ये राहिला पाहिजे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये अमावस्येच्या रात्री जर कोणी काही करणी करणार असेल किंवा वाईट काही करणार असेल तर तो दिवा त्यांचं रक्षण करणार आहे, त्यांना घरात येण्यापासून वाचवणार आहे. त्यामुळे तुम्हाला झोपण्याच्या आधी आपल्या देवाऱ्यामध्ये जो दिवा आहे त्याच्यामध्ये गच्च तेल भरून तुम्हाला तो रात्रभर तेवत राहील अशा पद्धतीने तो तुम्हाला ठेवायचा आहे. ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. ही या दिवशी तुम्हाला नक्की पाळायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला एक दिवा हा पितरांसाठी सुद्धा रात्री लावायचा आहे. त्याचाही नमस्कार करून घरातील सर्वांनी नमस्कार करायचा आहे. त्यालाही नैवेद्य वगैरे तुम्हाला दाखवून पितरांच्या आत्म्यासाठी शांती मिळावी यासाठी तुम्हाला तो दिवा त्यांना लावायचा आहे. त्यामुळे काय होतं की मित्रांनो, आपल्या जीवनातील पितराचा दोष हा या दिवशी पूजा केल्याने लवकरात लवकर मिटत असतो. तुम्ही वर्षभर पूजा करता पण तुम्ही पाहता की पितरांचा दोष असा आहे की जो एकदा लागला की जात नाही. कितीही उपाय करा, कितीही पूजापाठ करा, पण ही जी दीप अमावस्या आहे ती अशी अमावस्या आहे की या दिवशी जर पितरांसाठी तुम्ही काही सेवा केली, त्यांना जर या दिवशी खुश केलं, प्रसन्न केलं तर पितृदोष आपला नाहीसा होत असतो. त्यामुळे दिवा लावायचा आहे. पितृअष्टक किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नक्की बोलायचं आहे. पितरांना प्रसन्न कसं करता येईल हे तुम्हाला या दिवशी माहीत असलं पाहिजे. त्यानंतर मातीचा एक दिवा नेऊन पिंपळाच्या झाडाखाली अवश्य तुम्हाला लावायचा आहे. तो सुद्धा पितृदेवांसाठीच असणार आहे आणि तुमच्या मागची इडापिडा जावी, पितृदोष जावा यासाठी तो दिवा असणार आहे. या दिवशी तुम्ही नवीन दिवे विकत घेणे किंवा त्यांचं पूजन करणं हे शुभ मानलं जात असतं. घरातील महिलांनी नवीन साडी परिधान करून ही पूजा अगदी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला करायची आहे. म्हणजे अगदी जसं प्रसन्न होऊन ही पूजा तुम्हाला थोडक्यात करायची आहे. थोडक्यात काय तर ही पूजा जी आहे ती लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी असते. लक्ष्मी जसं आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करतो त्याच पद्धतीनं हे सुद्धा असतं. आणि अशी पूजा तुम्हाला आपल्या घरामध्ये करून आपल्या घराचं जे काही संकट येणार आहे ते घालवायचं आहे. घराच्या आपल्या कानाना कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे. दरवाजामध्ये तुम्हाला दिवे लावायचे आहे. लक्षात घ्या, तिन्ही सांजेच्या वेळेला या दिवशी तुम्हाला दरवाजा लावायचा नाही. दरवाजा हा उघडाच या दिवशी ठेवायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मी ही तुमच्या घरी येणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अमावस्येच्या या दिवशी घरामध्ये दिवे लावल्यानंतर तुम्हाला दार बंद करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी कोणताही दिवा स्वतःहून तुम्हाला विझवायचा नाही. तो नैसर्गिकरित्या तुम्हाला जळून द्यायचा आहे आणि जेव्हाच तो पूर्ण जळून थांबेल त्यानंतर सकाळी प्रत्येक दिव्यातली जी काही वात आहे ती तुम्हाला गोळा करायची आहे. ती वात कुठेही इतरत्र तुम्हाला टाकायची नाही. ती तुम्हाला नेऊन निर्मल्यामध्येच टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी घासून पुसून ते दिवे तुम्हाला जागच्या जागी ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, ही अशी जी पूजा आहे, जी महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते नक्की लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, यातल्या काही उपयुक्त गोष्टी तुम्हाला वाटत असतील आमच्या कामाच्या होत्या तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. असेच नवनवीन माहिती, नवनवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.